कालच आपल्या पोलीस महासंचालिका ज्या आहेत रश्मी शुक्लाजी, त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे जनतेला उद्देशून. मला नाही आठवत असं पत्र गेल्या काही वर्षांमध्ये अथवा गेल्या संपूर्ण कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखांनी जनतेला उद्देशून दिलं असेल. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक थोडी तरी माणुसकी, जिवंतपणा ह्या शुक्लाबाईंकडे आहे. म्हणूनच त्यांना ते कळले की आता पोलिसांवरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही. ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले, मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो. आता माझ्याकडे शब्द नाहीये. म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती. फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला, कुत्र्याचं पिल्लू, मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला. श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही. संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे. हा सुसंस्कृत नाहीये. हा निर्ढावलेला, निर्गुण मनाचा, अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसावर टीका करतील इतकी त्यांची उंची नाही आहे. त्यांची उंची त्यांनी तेव्हाच घालवली होती जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला होता. या राज्याने असाही निष्क्रिय या ठिकाणी मुख्यमंत्री बघितला आहे ज्या मुख्यमंत्र्यांनी कधीही 14 कोटी जनतेचा विचार केला नाही. ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये त्यांचा गृहमंत्री 100 कोटी रुपयाच्या आरोपामध्ये जेलमध्ये गेला, ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये बॉम्ब अँटेलिया प्रकरण आपण बघितलं असाल, त्या ठिकाणी बॉम्बचाही एवढी मोठी घटना घडली. 1000 घटना आपल्याला सांगता येईल उद्धव ठाकरेंच्या काळात घडल्या. अनाचारी, दुराचारी, भ्रष्टाचारी उद्धव ठाकरेचं सरकार आपण बघितलं आहे. हे इतके बदमाश होते उद्धव ठाकरेच्या सरकारमधले लोक आणि स्वतः उद्धव ठाकरेही की मृताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. कोविडच्या काळामध्ये कोविडच्या बॅगमध्ये भ्रष्टाचार केला. इतके अनाचारी, दुराचारी, भ्रष्टाचारी सरकार मी कधीच बघितलं नाही. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जे टीका करताय ते वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यांनाही माहीत आहे एकही खासदार निवडून येणार नाही. त्यांनाही माहीत आहे की 2, 4, 5 आमदारही दिसणार नाही विधानमंडळामध्ये. महानगरपालिका मुंबईमध्ये अस्तित्व जाणवणार नाही. आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन देवेंद्र फडणवीसावर ते टीका करतात आहे. कुठं देवेंद्रजी, कुठं उद्धवजी, कशाला बरोबरी करायला निघाले आहेत. तुम्ही टाचणीवरही बरोबरी मोदीजींची आणि देवेंद्रजींची करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जरा जसा 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आराम केला, आता तुम्हाला परमनंट आराम करण्याकरता महाराष्ट्राचे लोक सांगणार आहेत.